नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एका थोड्या वेगळ्या विषयावर आहे। 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला, तर त्यावर मला एका माझ्या व्ह्यूअरनी एक प्रश्न विचारण्यात गेला, तो मी तुम्हाला वाचून सांगतो। भावा, शांत रहा ना, का उगीच निगेटिव्ह बातम्या देतोय? किती आंदोलनामध्ये तू होतास? किती वेळा परिषदमध्ये गेलास? आजपर्यंत भरतीमध्ये तुझं योगदान काय? यावर एक व्हिडिओ बनव। तर भावा, आजचा हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासारख्या अशा बरेच व्ह्यूअर्ससाठी आहे ज्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल। तर मित्रांनो, हा प्रश्न मला थोडा विचार करायला लावून गेला, कारण हा फक्त माझ्याबद्दल नाही तर प्रत्येकाबद्दल आहे, जो कुठल्याही लढाईत आपापल्या पद्धतीने योगदान देतो। चला तर मग आधी या प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया। शांत रहा म्हणजे मी जे बोलतो ते काही लोकांना थोडं कटू वाटतं। निगेटिव्ह बातम्या म्हणजे खरं तर मी निगेटिव्ह न्यूज देत नाही। मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्हेरीफाईड माहितीवर आधारित असतात। आता आंदोलन किंवा परिषदमध्ये कधी गेला आहे का? तर काही लोकांचं मत असतं की लढाई म्हणजे फक्त रस्त्यावर आंदोलन किंवा प्रत्यक्ष परिषदेमध्ये जाणं। आता या सर्वांमध्ये माझं योगदान काय? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग। योगदान म्हणजे नक्की काय? फक्त फिजिकली उपस्थित राहणं का, की काही वेगळंही? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती नीट ऐका। एकदा एका गावात पाणी टंचाई होती। काही लोक विहीर खोदायला गेले, काही लोक पाण्याची मडगं घेऊन दुसऱ्या गावातून पाणी आणायला गेले, तर काही लोक गावातलेच छोट्या तलावाची साफसफाई करत होते। शेवटी पाणी सगळ्यांना मिळालं, कारण प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं होतं। म्हणजे लढाईत किंवा आंदोलनात प्रत्येकाचं योगदान वेगळं असतं। कुणी रस्त्यावर आंदोलन करतात, कुणी सोशल मीडियावर आवाज उठवतात, कुणी ऑफिशियल डॉक्युमेंट GR रूल्स शोधून काढतात, कुणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, कुणी कायदेशीर लढाई लढतात, पण प्रत्येकाचंच योगदान महत्त्वाचं असतं। आता माझं योगदान काय? आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी विद्यार्थ्यांना अपडेटेड आणि व्हेरीफाईड माहिती पोहोचवण्याचं काम करतो। अफवा आणि चुकीची माहिती स्प्रेड होण्यापासून थांबवतो। ऑफिशियल नोटिफिकेशन GR सर्क्युलर शोधून त्यांचं ॲनालिसिस करून सांगतो। विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो। आंदोलकांचे मुद्दे पत्रकार, सोशल मीडिया आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो। हे सगळं ऑनलाईन स्पेसमध्ये होते, पण याचे महत्त्व कमी नाही। आज हजारो विद्यार्थी माहितीच्या जोरावर तयारी करतायत, निर्णय घेत आहेत, कारण त्यांना कोणीतरी योग्य माहिती दिली। परत तोच मुद्दा, आंदोलन आणि परिषदमध्ये कधी गेला आहे का? तर आता आंदोलन आणि परिषदमध्ये जाणे हे महत्त्वाचं आहे का? तर नक्कीच आहे। पण मी नेहमी म्हणतो, रस्त्यावर जाणारे सैनिक जितके महत्त्वाचे तितकेच मागे बसून स्ट्रॅटेजी करणारेही महत्त्वाचे। मी जास्त करून स्ट्रॅटेजी आणि इन्फॉर्मेशनचं काम केलं आहे। परिषदेतील काही गोष्टी डायरेक्ट जाऊन घेणं शक्य असतं, पण अनेकदा तिथे जाऊन भेटी घेतल्यावर सुद्धा उत्तर मिळत नाही। म्हणून अधिकृत मार्गाने कागदपत्रांच्या आधारे माहिती मिळवणं मी पसंत करतो। आता बोलूया निगेटिव्ह बातम्यांच्या मुद्द्याबद्दल। निगेटिव्ह बातम्या देतोस हा टॅग मला का लागतो? कारण मी गोड बोलणं टाळतो। मी ज्या गोष्टी सांगतो त्या नेहमी गोड नसतात, पण त्या सत्य असतात। जर एखादा प्रोसेस डिले झाला तर मी ते सांगतो। जर रूल्स बदलले, कट ऑफ वेगळा आला तर मी ॲनालिसिस देतो। ही निगेटिव्ह बातमी आहे का? तर नाही, ही रिअल अपडेट आहे। माझं काम कुणाचं मनोबल तोडणं मुळीच नाही। मी फक्त एवढं मानतो की विद्यार्थ्यांनी अफवांपेक्षा सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि जर खरंच काही अन्याय होत असेल तर त्यावर आवाज उठवला पाहिजे। माहिती देणे म्हणजेच ॲलिगेशन्स नाही, तर ते प्रिपरेशन असतं। शेवटी मित्रांनो, भरतीची लढाई ही टीमवर्क आहे। कोणी आंदोलन करेल, कोणी सोशल मीडियावर बोलेल, कोणी माहिती शोधेल, हे सगळं मिळूनच निकाल लागतो। आपण कुणाचं योगदान कमी जास्त ठरू शकत नाही। आपला उद्देश एकच आहे, पारदर्शक, न्याय आणि वेळेत होणारी भरती। माझं योगदान कदाचित रस्त्यावर नाही, पण मी दिवसरात्र माहिती, ॲनालिसिस आणि विद्यार्थ्यांच्या आवाजासाठी काम केलं आहे, आणि मी ते पुढेही करत राहीन, शांतपणे, सातत्याने आणि पारदर्शकतेने। आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघा, अशी मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।